पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत. पूर्ण व्हावी म्हणून लासूर स्टेशन येथे शिव महापुराण कथेचं आयोजक गणेश अंबादास व्यवहारे यांची माहिती. याबाबत मिळालेली माहिती अशी की लासूर स्टेशन या ठिकाणी शिवपुराण कथा दिनांक 16 एप्रिल पासून या ठिकाणी सुरुवात होते. पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे चिरंजीव राघवजी मिश्रा यांच्या मंगलवाणीतून सर्वांना शिवपुराण कथेची एक पर्वणीच ठरणार आहे. याबाबत गणेश व्यवहारे यांनी सांगितलं की आमच्या मातोश्री मंगलाबाई अंबादास व्यवहारे यांची इच्छा होती की पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात यावं. आम्ही काही वर्षांपूर्वी मालेगाव या ठिकाणी शिवमहापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या भक्तीमध्ये एवढे लीन झालो की आमच्या आईने इच्छा बोलून दाखवली की बाळा, आपल्या गावात सुद्धा शिवमहापुराण कथेचं आयोजन करायला हवं. आणि हाच धागा पकडून आज आईचं स्वप्न आमदार प्रशांतजी बंब यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत असल्याचं आयोजक गणेश व्यवहारे यांनी सांगितलंय. ते पुढे म्हणाले की हा कार्यक्रम 16 एप्रिल पासून 22 एकरात होणार असून या ठिकाणी लाखो भक्तगण या ठिकाणी हजेरी लावणार असल्याचं व्यवहारे यांनी सांगितलंय. एवढा मोठा कार्यक्रम आपण कसा आयोजन करणार आता असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की आमदार प्रशांत भाऊ बंब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतम शेठ मुथा ग्रिणेश्वर प्रतिष्ठान, अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठान, बालाजी आरती मंडळ व जय बाबाजी भक्त परिवार, स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र, विविध ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अन्य सेवाभावी संस्था या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी अध्यात्मकतेबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची पर्वणी ही सर्वांना या ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक गणेश व्यवहारे यांनी वन भारत न्यूजशी बोलताना केलंय. अप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. वन भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत लासूर स्टेशन या ठिकाणी संत जगनाडे महाराज या मंदिराच्या परिसरामध्ये आणि येत्या 16 तारखेपासून या नगरीमध्ये या अध्यात्माची पर्वणी या लासूरकरांना आणि समस्त या ठिकाणी परिसरातील लोकांना या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रातून ज्यांनी ज्या ठिकाणी संगीतमय कार्यक्रम आपण त्याला जो म्हणतो, या ठिकाणी पंडितजी मिश्रा यांचे चिरंजीव पंडित राघवजी मिश्रा यांचा या ठिकाणी शिव महापुराण कथेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज या ठिकाणी खूप मोठी पर्वणी लासूरकरांना या ठिकाणी मिळणार आहे, कारण जवळपास 22 एकरामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक म्हणून आज या ठिकाणी जे आहेत अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठानचे या ठिकाणी गणेश भाऊ व्यवहारे, आपण त्यांनाच या ठिकाणी विचारूया नेमकं या कार्यक्रमासाठी नेमकं आपण नियोजन कुठल्या प्रकारे आणि काय म्हणून या ठिकाणी करत आहात. भाऊ, वन भारत न्यूज मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार. आज या ठिकाणी भव्यदिव्य कार्यक्रम आपण या ठिकाणी हा खूप मोठ्या प्रमाणात करत आहात. नेमकं या कार्यक्रम करण्यामागं नेमकं आपला उद्देश काय आहे किंवा नेमकं आपल्याला संकल्पना या ठिकाणी कशी सुचली आहे? या कार्यक्रमाची शिवमहापुराण कथा माझ्या आईसाहेब मंगलबाई व्यवहारे यांनी मालेगाव येथे सहकुटुंब आम्हाला त्या कथेमध्ये लाभ घेण्यासाठी घेऊन गेला होता. त्या कथेचं महत्त्व मी फारसं म्हणजे मला माहिती नव्हतं, परंतु आईने ज्यावेळेस मला तिथं नेलं त्या कथेतनं जे काही बोध घेता आला त्यानंतर आईने मला एक इच्छा बोलून दाखवली की आपल्या लासूर स्टेशनमध्ये प्रदीपजी मिश्राजींची कथा घ्यायची. परंतु ती कथेला नियोजन फार मोठं असतं, परंतु देवानी आईचं म्हणणं माझ्या माध्यमातून घोषणेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि मला लासूर स्टेशन येथे राघवजी मिश्रांची कथा घेण्याचा मला योग मिळाला. यामध्ये कथेचा जे काही लोकांची भावना आहे, शिवमहापुराणची जी परिस्थिती आज आहे ती बरेच दिवसापूर्वी ह्या गुरुजींमुळेच ही ऍक्टिव्ह झाली आहे. मधल्या काळात महादेवांच्या मंदिरामध्ये कोणीही जात नव्हतं, परंतु आत्ता महादेवांच्या मंदिरामध्ये रांगाच लागलेल्या असता ही भावना जागृत करण्यामध्ये प्रदीपजी मिश्रांची आणि त्यांच्या परिवाराची म्हणजे त्यांच्या चिरंजीवाची खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानेल का त्यांनी म्हणजे आपला जो समाज विस्कळीत झाला होता त्या धार्मिकतेवर त्यांनी आणला, त्याबद्दल खरोखर मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. कारण या कार्यक्रमासाठी शेकडो, हजारो नव्हे तर लाखो लोक या ठिकाणी हजेरी या ठिकाणी लावणार आहेत. नेमकं या ठिकाणी एवढा मोठा जो कार्यक्रम आपण करत आहात
नेमकं एका व्यक्तीला हे करणं शक्य नाही, म्हणून आपण नेमकं आपल्या पाठीशी अशी कुठली शक्ती आहे संप्रदायाची म्हणा किंवा मित्रमंडळी असेल किंवा जे लोक असेल, नेमकं याच्या मागं आपल्यासाठी मदतीसाठी कोण कोण या ठिकाणी आहेत? माझ्या गेल्या 20 वर्षामध्ये मी जे सामाजिक काम करतो त्यामध्ये माझ्या सामाजिक कामामध्ये जे जे लोक मला जुळत गेलेली आहे ती शक्ती माझ्या सोबत आहे. ती गरीबातला गरीब सुद्धा माझ्या कार्यक्रमाला मदत करण्याची आज हिंमत दाखवतोय. तर सामाजिक कामामध्ये जी लोक जुळलेली आहे हा सगळा काम माझं फक्त आयोजक म्हणून मी समजा पुढे असेल, परंतु माझ्या मागची जी ताकद तुम्ही मला विचारली तर माननीय आमदार प्रशांतजी बम साहेब हे माझे मार्गदर्शक या कथेचे आहे आणि मी जाहीरपणे त्यांना माझं बॅनर पोस्टरवर सुद्धा ते मार्गदर्शक आहे, माझ्या परिवाराचे ते मार्गदर्शक आहे. त्यानंतर माझे दुसरे मित्र प्रीतम शेटजी मुथा अशा बरेच जण आहे, प्रदीपजी भुजबळ असेल तेही माझे मार्गदर्शक आहे. लासूरमध्ये सर्व पक्षीय मग ते संपतजी छाजेड असेल, भरतजी पाटणी असेल, सुरेशजी जाधव असेल, नारायणजी वाकळे असेल, अमोलजी जाधव असेल, रवींद्र चव्हाण असेल किंवा माझ्या पक्षासह इतर सर्व पक्षीय लोकांची मला इथं सगळी मदत मिळते. त्यातल्या त्यात मी गेल्या आजच्या 23 वर्षापूर्वी मी अनुष्ठान केलेलं आहे आणि त्या मी जय बाबाजी भक्त परिवार म्हणून माझं बालपण तर आतापर्यंत मी सगळं त्यांच्या परिवारात राहिलेलो आहे. तर या परिसरातला जे काही जय बाबाजी भक्त परिवार आहे तो शरीराशी आणि आर्थिकशी मला पूर्ण मदत करतोय, त्यामुळे सगळं शक्य आहे. निश्चितच या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी सर्व मित्र परिवार भक्त परिवार या ठिकाणी मदत करणार आहे. गेल्या जवळपास 22 एकरमध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, म्हणून लासूरकरांना आणि परिसर सर्व लोकांना या ठिकाणी निश्चितच अध्यात्माची पर्वणी या ठिकाणी बघायला मिळणार आहे. कारण या ठिकाणी जो मानस त्यांनी बोलून दाखवलेला आहे गणेशभाऊ व्यवहारे यांनी, तर त्यांची आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी जसं आमदार प्रशांतजी बम यांनी काही दिवसापूर्वी सुते असा उपक्रम राबवला होता, तर त्यांच्या आजीच्या इच्छेनुसार त्यांनी अनेकांना देवदर्शनी त्या ठिकाणी घडवलं होतं आणि या ठिकाणी त्यांचेच या ठिकाणी सहकारी सन्माननीय गणेश भाऊ यांनाही त्यांच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज त्यांनी राघवजी मिश्रा साहेब यांचा या ठिकाणी अध्यात्माचा कार्यक्रम शिव महापुराण कथेचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. निश्चितच या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतून या ठिकाणी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात या ठिकाणी येत आहे. वन भारत न्यूजसाठी आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.